tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। एकदा तयार सुमितसाठी हा बॉल फुलर लेनचा बॉलला टर्न केलाय ऑन साइडला बॉल पुल करत असताना बॉल सीमारेषा पार पंचांचा इशारा पंचांनी पाहिली कमर आणि घोषित केला बीमर या बॉलवर मिळतील 5 धावा। त्याचबरोबर सन्माननीय अमित राजदादा चव्हाण यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। अमित दादा वेलकम। मुन्ना भाई आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो। क्रिकेटने दिलेले सगळे मित्र परिवार आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो। विनंती करेल आपण VIP डायस वरती येऊन मॅचचा आनंद बसून आरामामध्ये घ्यावा। निहाल चॅम्पियन थँक्यू। यस पण गोलंदाजाचं स्वागत केलंय या ठिकाणी चौकारानं। ओ सुमितचा वार धुवादार बॉल पाठवलाय सीमारेषा पार अगदी ढगात लाइटिंग षटकार। सुमित ढेकळे यांच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका आलाय। बॉलने घेतली भरारी। सुमित ढेकळे यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी। फरदीन काजी बरसला होता दुसऱ्या षटकामध्ये सुमित ढेकळे। ओहा देखील फटका 440 होल्डचा झटका या ठिकाणी सुमित ढेकळे इज ऑन फायर। आता मात्र येतोय सुमितच्या बॅटमधून षटकार। त्यांच्या रडार मध्ये बॉल आला आणि त्यांनी फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी। आता सुमित ढेकळे या नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी। या बॉलची कहाणी सुमित ढेकळे यांचा फटका आहे तुफानी। बॉल चाललाय आकाशाला गवसणी घालत सीमारेषेच्या पलीकडे धावसंख्या वाढवणारा मोठा टोला आणि सुमित ढेकळे यांच्या बॅटचा बोलबाला। टायगर्स टीम आणि त्यासाठी पाचारण केलंय निखिल याला। निखिलचा पहिला बॉल ऑन साइडला खेळत असताना वन बाउन्स हमजा खानच्या डोक्याच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार। बाहुबली सुमित ढेकळेचा हाहाकार येतोय चौकार 4 धावा। एका हाताने खेळलेला फटका होता सुमित ढेकळे यांनी पाहिजे या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे। टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल बॅटवरचं हँडलवरचं ग्रिप निसटलं आणि त्यानंतर बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे। दोन्ही बाजूने आक्रमण, एका बाजूला सुनामी एका बाजूला वादळ यांचा झंझावात पाहायला करावा लागेल। शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर शरद कोंडाळकरचा पहिलाच बॉल। पहिल्या बॉलवर मनगटातला ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल सीमारेषा पार हवा के संग संग घटा के साथ साथ बॉल सीमारेषा पार षटकार। लॉन्ग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्लासिकल फटका लांब लचक मारलेला सर्वाधिक दूर मारला षटकार आहे सुमित ढेकळे यांच्या बॅट मधला। मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला तडक फडक बेधडक फटका आहे सुमित ढेकळे यांचा कडक। शरद कोंडाळकर यांच्या विरुद्ध आक्रमण केलेलं आहे। पहिल्या बॉलवर षटकार दुसरा बॉल सेकंड इन अ रो। यावर मात्र दुसऱ्या बॉलवर देखील दिशा तीच आहे रिझल्ट तोच आहे अंपायरचा इशारा देखील तोच आहे। 6-6-6 षटकार वन ऑफ द लॉंगेस्ट सिक्सर। काय बॅटिंग केली, दुडगुस घातला, धुमाकूळ घातला, धिंगाणा घातलाय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा सुमित ढेकळे यांनी। काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे। याही बॉलवरती पॉवरफुल पंच बॉल सीमारेषा पार षटकार। 6 धावा 2 इन अ रो। तिसरा षटकार येईल का? प्रेक्षक मात्र आतुर आहेत उत्सुक आहेत त्यांना सुमितच्या बॅटमधून षटकार बघायचे आहेत। परंतु घनसोली टायगर्स टीम म्हणते की एखादा विकेट या ठिकाणी येऊ दे। यावेळी मात्र फटका पुन्हा एकदा पहा लाजवाब आहे। 2 खेळाडूंच्या मधीतून बॉल सीमारेषा पार चौकार 4 धावा। षटकार आणि चौकार। सुमित ढेकळे यांनी आडव्या बॅटने वार केला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ना त्या दरीतून बॉल चालत सीमारेषा पलीकडे। आयुष्य असो किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि ती जर आणायची आहे ना तर दुःखाची दरी पार करावी लागेल। या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी ती